आपलं नाशिक या निरामय वेलनेस सेंटर आयोजित आणि गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम यांच्या सहकार्याने आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वांगीण आरोग्य संमेलनात सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम असं आपण सगळेजण म्हणतो आणि मानतो देखील। आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य, आपलं समाधान हे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। मग ते मिळवण्यासाठीचं साधन आणि माध्यम कुठलं हा विचार आपण सगळेजण नेहमी करतो आणि ते माध्यम जर आपल्याला सर्वार्थाने योग्य असं सापडलं तर मग ती जी अनुभूती येते, अनुभव नव्हे, ती जी अनुभूती येते ती आपल्याला शब्दात सांगणं अवघड असतं। हाच अनुभव, ही अनुभूती आज आपण या आरोग्य संमेलनाद्वारे घेणार आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। त्यासाठी मी निरामय वेलनेस सेंटरचे श्री योगेशजी चांदोरकर, सौ अमृताताई चांदोरकर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अनुभव ज्यांच्यामुळे आपल्याला मिळणार आहे ते विवेकजी गोगटे यांना मी दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते। आज आपण जाणून घेणार आहोत औषधांशिवाय आरोग्य कसं मिळवता येईल। हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडलेला आहे। तर हे कार्य 15 वर्षांपेक्षाही अधिक काळ एक संस्था करते, ती म्हणजे पुण्यातील निरामय वेलनेस सेंटर, जिथं औषधं दिली जात नाहीत, स्पर्शही केला जात नाही, तरीही हजारो रुग्ण आजवर बरे झालेले आहेत। यामध्ये साध्या सर्दीपासून ते कॅन्सर पर्यंत अनेक आजार असणाऱ्या सर्व वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे। आरोग्य म्हणजे केवळ शरीराला आजार नसणं नाही, तर तन, मन आणि चैतन्याचं संतुलन असणं। आरोग्य म्हणजे औषधांशिवाय जीवन जगणं। आरोग्य म्हणजे मन आनंदी असणं। हेच आरोग्य धन सर्वांपर्यंत पोहोचवून औषध मुक्त समाज घडवण्याकडे वेगाने वाटचाल करणारं नाव म्हणजेच निरामय वेलनेस सेंटर। तुझे आहे तुझं पाशी असं काहीतरी कदाचित आपलं होत असेल आणि आज त्याचा उलगडा आपल्याला नक्की होणार आहे। आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित कोणतेही साईड इफेक्ट्स नसलेली आणि सर्व आजारांवर तितकीच प्रभावी ठरलेली ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती, स्वतःच्या आईवर केलेल्या उपचारांपासून घरात सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालेला आहे। आता जाणून घेऊयात विविध सामाजिक घटकांनी निरामयच्या या अलौकिक कार्याची दखल कशी घेतली आणि त्याचा गौरव कसा केलेला आहे। 15 वर्षांच्या या निरामय कारकिर्दीची दखल देश विदेशातील अनेक समाज घटकांनी घेत निरामय वेलनेस सेंटरचे हे समाज कार्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे। सकाळ, लोकमत तसंच टाइम्स सारखी प्रमुख वृत्तपत्रे, राज्यातील देशातील प्रतिष्ठित संस्थांद्वारे विविध सन्मान चिन्हे आणि पुरस्कारांनी निरामयच्या या आरोग्य सेवा कार्याला गौरवान्वित करण्यात आलेलं आहे। पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या सहयोगाने पीसीओडी ग्रस्त महिलांची क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली। तसंच हा शोध निबंध आंतरराष्ट्रीय सायन्स जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे। याबरोबरच आता वंध्यत्व, डायबिटीस या आजारांवरही क्लिनिकल ट्रायल्स झाल्या असून असाध्य अशा आजारांवर स्वयंपूर्ण उपचार कसे प्रभावी ठरू शकतात याच्या केस स्टडीज सध्या निरामयमध्ये सुरू आहे। एकंदरीतच आजच्या मॉडर्न सायन्स निकषांवर पडताळणी केल्यावर स्वयंपूर्ण उपचारांनी आजार बरे होऊ शकतात हे आता क्लिनिकली सिद्ध झालेलं आहे। निरामयचे कार्य हे पुरस्कारांसाठी नक्कीच नाहीये, पण पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा ती कौतुकाची थाप असते आणि पुढे जायला आपल्याला प्रेरणा मिळते। कौतुकाची हीच थाप विद्यार्थ्यांच्याही पाठीवर पडावी यासाठी निरामयने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला निरामय विद्या प्रोग्राम। कारण निरामयचे कार्य केवळ आजारांपुरतच मर्यादित नाही, तर उत्तम समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक त्यांचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये प्रगल्भता यावी यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन केलं। या प्रोग्राममुळे 10वी-12वीच्या अनेक विद्यार्थ्यांवरचा ताण लक्षणीयरित्या कमी झालाच, शिवाय त्याच्या गुणपत्रिकेमध्ये देखील, गुणांमध्ये देखील उत्तम वाढ दिसून आलेली आहे। अशीच वाढ पिकांमध्येही दिसावी यासाठी निरामयचे हे उपचार शेतीलाही ऊर्जा देतात। रसायन विरहित ऊर्जा शेती उपचार शेतीलाही नवसंजीवनी देतात। मातीचा पोत सुधारण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, पिकावरील कीड हटवण्यासाठी आणि पिकाला पोषक करण्यासाठी देखील निरामय कार्य सध्या करत आहे।
म्हणजेच काय तर एकूण चराचरामध्ये जिथे जिथे चैतन्य आहे, जिथे जिथे ऊर्जा आहे, तिथे निरामय वेलनेस सेंटर हे त्या नैसर्गिक चैतन्याच्या सहकार्याने काहीतरी सकारात्मक बदल घडवून पाहत आहे. निरामयचे हे अलौकिक कार्य ज्यांच्या प्रयत्नातून सुरू झालं ते नाव म्हणजे श्री योगेश चांदोरकर सर. आयुष्य हे परीक्षाने भरलेलं आहे. मग प्रश्न कधी प्रश्नपत्रिकेवर येतात तर कधी आजारांद्वारे प्रश्नचिन्ह उद्भवतात. पण त्याचं अचूक उत्तर ज्यांनी शोधून काढलं असं गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेशजी चांदोरकर. त्यांच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आणि संशोधनातून ही उपचार पद्धती विकसित झाली आहे आणि आजवर हजारोंना औषधमुक्त जगण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या समोर आलेल्या रुग्णाच्या मनात असलेली आजाराविषयीची 50% भीती केवळ आपल्या बोलण्यातून दूर करणाऱ्या योगेशजींचं आज नाशिकमध्ये या न्यासामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या योगे आपल्याला या नवीन उपचार पद्धतीची ओळख होणार आहे. मी श्री आदित्य गोगटे यांना विनंती करते त्यांनी योगेशजींचा सन्मान करावा. विवेक सर आनंदाने, अभिमानाने, समाधानाने सांगतात की आदित्य गोगटे आता कॅप्टन ऑफ द शिप आहेत, नवीन पिढीचे. ते असं म्हणूया विवेक सर स्टॅबिलायझर आहेत आणि लीडवॉटर आहेत. मी सौ स्वाती गोगटे यांना विनंती करते त्यांनी अमृताताईंचा सन्मान करावा. तसा 2च मिनिटात अनुभव आम्हाला सगळ्यांनाही आला. पहिल्या भेटीमध्येच पहिल्या 2 मिनिटातच आम्हाला वाटलं की किती सांगावं अमृताताईंना आणि किती नाही. असंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आज आपल्याला तोच अनुभव मिळणार आहे. गोगटे इलेक्ट्रोसिस्टम्स आणि गोगटे कुटुंबाचे एक प्रतिनिधी विवेक गोगटे ज्यांच्यामुळे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. विवेक सरांना मी विनंती करते की कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. माझा अनुभव असा आहे की वक्त्याने खिशातून कागद काढला की लोक जरा घाबरतात, कारण ते मेन वक्त्याच्या ऐकण्यासाठी आलेले असतात आणि या प्रास्ताविकात काय आपल्याला वेळ देणार आहे. पण मला वाटतं की प्रास्ताविक करणं माझ्या दृष्टीने जरुरी आहे. माननीय श्री योगेशजी, अमृताताई, आपलं या नाशिक नगरीत हार्दिक स्वागत. आणि आपण निरामय वेलनेस सेंटर या आपण काम करत असलेल्या संस्थेची नाशिककरांना माहिती देण्यासाठी आपण मला संधी दिली याबद्दल मनापासून आभार. तसेच या सभागृहात उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो, तुम्हाला प्रश्न म्हटला असेल की गोगटे इलेक्ट्रोसिस्टीम आणि निरामय हे काय आहे, हे नातं काय. गोगटे इलेक्ट्रोसिस्टीम ही कंपनी वेगवेगळे स्टॅबलायझर्स, इन्व्हर्टर्स, UPS, इलेक्ट्रिकल स्विच या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स बनवते. निरामय वेलनेस सेंटर हे आरोग्यविषयक काम करतं. मग हे काय दोघं जण एकत्र येत आहेत का, तर तसं या कार्यक्रमापुरतं आम्ही एकत्र आहोत. हे कुठचंही जॉईंट व्हेंचर नाही किंवा याच्यातून पुढे कोणतंही आमचं कमर्शियल असोसिएशन नाही. कमर्शियल म्हणण्यापेक्षा कुठचंही तसं असोसिएशन नाही. पण निरामयसाठी जर कोणाला काही मदत लागली तर त्याच्यासाठी बहुतेक त्यांचा स्टाफ इज वेल क्वालिफाईड, वेल वर्स अँड वेल ट्रेन. त्यामुळे या दोघांची महाराष्ट्रात 4-5 ठिकाणी सेंटर्स आहे. पुणे आहे, पुणे तर मेन आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, कोल्हापूर आहे. आणि बहुतेक मी त्यांना विनंती करतो की लोक नाशिकलाही सुरू करा, म्हणजे नाशिकच्या रुग्णांचा फायदा होईल. कारण त्यांना मी विनंती केली आहे तरी ते मान्य केले आणि या ठिकाणी ते आले. याबद्दल मनपूर्वकपणे त्यांचे धन्यवाद. तर हा जो कार्यक्रम करायचा आहे त्याच्या मागे मूळ प्रेरणा आहे ती आमच्या वडिलांची, कैलासवासी डॉक्टर भीमंत गोगटे यांची. माझ्या वडिलांना ते समाज सेवक होतेच. 15 वर्ष नगरपालिकेत बिना प्रचार 3 टर्म ते निवडूनही आले होते. तेव्हा निवडणूक व्हायची त्यामुळे बिनविरोध म्हणता येणार नाही, पण एक मताने ते निवडून यायचे. त्यामुळे त्यांचं तेवढं कार्य होतं. आणि काही वेळा त्यांचा विषय निघाला की माझ्यावरती तरी दडपण येतं की तुम्ही डॉक्टरांकडे बघताय आणि माझ्याकडे बघताय.
माझा भाऊ थोडासा वेगळा आहे, त्याला तसं काही दडपण येत नाही. तर आरोग्य, शिक्षण, भाषा, विविध वृक्ष संवर्धन अशा विविध क्षेत्रात त्यांना गती होती, रुची पण होती. पण त्याच्यातलं मूळ जे होतं ते त्यांचं प्रबोधनाचं होतं. आणि हा एक कार्यक्रम एक प्रबोधन म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते 15 वर्ष नियमित त्यांच्या वॉर्डमध्ये एक फळा लिहायचं, ब्लॅकबोर्ड. जेव्हा ते व्हॉट्सअप किंवा ट्विटर किंवा काही त्यामुळे ते प्रबोधनासाठी फळा लिहायचे आणि त्या फळ्यावरती रोज वेगवेगळ्या विषयांवरती लोकांचे प्रबोधन होईल असे ते लेख लिहायचे. नंतर स्थानिक वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्ष सजर दिली आणि त्याच्यातलंच एक सजर होतं ते म्हणजे उगवता दिवस. म्हणजे त्या दिवसाचं ऐतिहासिक, पौराणिक, राजकीय, सामाजिक काय महत्व आहे त्या विषयावरती त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि तर उगवता दिवस म्हणून त्याचं प्रकाशनही झालं. एवढावरच नाही तर हा विषय थोडासा सुसंगत आहे म्हणून सांगतो. माझ्या वडिलांचे एक चांगले मित्र कैलासवासी गंगाराम जानू आवारी, त्यांना आदिवासी मित्र म्हणूनही महाराष्ट्र शासनाने गौरवलेलं होतं. तर ते गंगाराम जानू आवारी यांच्याकडे आदिवासींचे परंपरागत उपचार म्हणजे ज्या वनौषधी आहेत त्यांचा उपयोग आदिवासी कसं स्वतःला क्युअर करण्यासाठी करतात याचं मोठं त्यांच्याकडे संग्रह होता. एक मोठं हस्तलिखित होतं त्यांच्याकडे. ते वडिलांकडे त्यांनी सोपवलं. वडिलांनी त्याचा अभ्यास केला आणि वडिलांनी आदिवासींचे परंपरागत उपचार लेखक कैलासवासी होते ते लेखक आदिवासी गंगाराम जानू आवारी या नावाने त्यांनी ते प्रसिद्ध केलं. आज ते अनफॉर्च्युनेटली आउट ऑफ प्रिंट आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात आलं की त्याचे पुनर्मुद्रण आमच्यातर्फे करायला काही हरकत नाही, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो विषय जाईल. आता मी हा कार्यक्रम का केला तर माझ्या परिचयातल्या अनेक व्यक्तींना हे जेव्हा त्यांनी निरामय साधनाचे उपचार घ्यायला सुरुवात केली त्यापूर्वी त्यांना अनेक चांगले रिझल्ट मिळाले. माझ्या वैयक्तिक बाबतीत मला जर विचारलं तर मी कोणत्याही व्याधीसाठी म्हणून मेंबर झालेलो नाहीये, पण माझं फक्त एकच आहे की आय एम रनिंग 72. शेवटपर्यंत मी इंडिपेंडंट राहावं ही माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जे काय करता येईल ते मी निरामयच्या माध्यमातून करणार आहे. तर मला खात्री आहे की या कार्यक्रमानंतर बऱ्याचशा लोकांचे या पॅथीबद्दल जर काही मनात संभ्रम असतील तर ते क्वेश्चन आन्सर्स मध्ये दूर होतीलच. आणि ज्यावेळी आपण या हॉलमधनं कार्यक्रम संपून जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्या ज्ञानात, माहितीत नक्कीच भर पडलेली असेल. कारण कोणची गोष्ट करायची तर ती व्हॅल्यू ॲडिशननी करायची असं मला कायम नेहमी वाटतं आणि ती व्हॅल्यू ॲडिशन या 2 तासानंतर नक्की तुमच्यामध्ये झाली असेल असा मला विश्वास वाटतो. आता या ठिकाणी मी आपली रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करणारे स्नेहाला बोलवतो. विवेक सर, तुम्ही म्हणालात की निरामय आणि गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्सचा तसा संबंध नाहीये, पण गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्स म्हटल्यावर आपली टॅगलाईन आहे क्वालिटी, कमिटमेंट आणि ट्रस्ट. तर ते जे तुमच्या बरोबर नाशिककरांना वाटतं तेच निरामयच्या ह्या सगळ्या त्यांचे जे अनुयायी आहेत, मी पेशंट म्हणत नाही, त्यांचे अनुयायी, त्यांचे परिवारातले सदस्य आहेत, त्यांनाही तेच वाटतंय. आणि म्हणूनच कदाचित मला वाटतं हा योग गोगटे इलेक्ट्रो सिस्टीम्समुळे निरामयचा आपल्याला आज जुळून आलेला आहे. यानंतर मी अमृताताईंना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. नमस्कार सर्व उपस्थित नाशिककर. तुमच्या सर्वांचं या सर्वांगीण आरोग्य संमेलनामध्ये मी स्वागत करते आणि त्याचं नाव आपण ठेवलंय आपलं आरोग्य आपलं नाशिक. कारण तुम्ही नाशिकचे सुजाण नागरिक आहात आणि आरोग्याबद्दल जाणून घ्यायला तुम्ही आज आलेले आहात. आता आरोग्य ही नक्की काय गोष्ट आहे? कारण हा प्रश्न आज संपूर्ण जगाला भेडसावतोय की आरोग्य म्हणजे नक्की काय आणि ते मिळवायचं कसं. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून गेली 15 वर्ष आम्ही काहीतरी वेगळं काम करतोय. म्हणजे आज आपण प्राचीन शास्त्र आणि आधुनिक शास्त्र याचा एकत्रित विचार करणार आहोत. कारण मुळातच हे उपचार हे काय पद्धतीने काम करतात, आपल्या योगशास्त्राने काय सांगून ठेवलंय, आपलं प्राचीन शास्त्र नक्की काय सांगतं आणि ते सगळं आम्ही कसं वापरतो हे आज तुम्हाला इथे कळणार आहे. त्यामुळे जसं आपण म्हणालो की आरोग्य
तर आरोग्य म्हणजे काय? तर साधी ढोबळ व्याख्या की रोग नाही अशी स्थिती म्हणजे आरोग्य. पण मग हा रोग होतो का? आणि या रोगाचं मूळ कुठे आहे? जोपर्यंत तुम्हाला ते मूळ समजत नाही तोपर्यंत तो मुळापासून जात नाही. जसं विवेक सर म्हणाले तसं की निरनिराळ्या पॅथीज आपण वापरतोय आणि त्यातनं आपल्याला कमी अधिक फरकाने बदलही दिसतात. पण मग आपलं प्राचीन शास्त्र काय म्हणतं की हा रोग का निर्माण होतो? तर समर्थ रामदासांनी उत्तर दिलंय. ते म्हणतात की मना त्वाची रे, बरोबर. सो तूच केलंयस हे कर्म आणि त्यामुळे हे भोगणे तुझ्या पदरी आलेलं आहे. आता तू जे कर्म केलेलं आहेस त्यामुळे हे भोग तुला मिळालेले आहेत असं समर्थ रामदास म्हणतात. मग आता हे मन काय करतंय नक्की? सुख दुःख हे तुमच्या कर्माचं फलित आहे असं श्रीकृष्णाने सांगितलंय. तुमच्याच कर्माचं फळ आहे. आणि मग हे कर्म तुमचं मन निर्माण करतंय असं रामदास स्वामी म्हणतात. मग हे मन आहे कुठे आणि ते हे कसं कर्म निर्माण करतंय? सुख दुःख त्यातलं जे दुःख आहे ते असं म्हटलंय की तुम्ही केलेल्या वाईट कर्माची निष्पत्ती. असं तुमचं ते दुःख आहे, तो रोग आहे, तो आजार आहे. म्हणजे काय? थोडा गहन विषय आहे, पण हा आपल्याला मुळाकडे घेऊन जाणार आहे. सगळ्याचं मूळ आपल्याला तिकडे सापडणार आहे. महर्षी पातंजली पण काय म्हणतात? योग म्हणजे काय? तर चित्तवृत्ती निरोध. म्हणजे मनातल्या त्या चंचल वृत्तींना, विचारांना जेव्हा तुम्ही शांत कराल, जेव्हा तुम्ही स्थिर कराल, तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळेल. स्वस्थ व्हाल तुम्ही, स्वास्थ्य मिळेल तुम्हाला. स्वस्थता म्हणजे स्वमध्ये स्थिर असणं म्हणजे स्वस्थ. मग हे स्थिर कसं व्हायचं? आणि ते स्थिर होण्यासाठी मदत करतात ते म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. आजपर्यंत जन्मानुजन्म आपण जे संचित म्हणजे जे आपण गोळा करतोय चांगलं वाईट असं संचित हे आपण बरोबर घेऊन आलोय आणि रोज त्याच्यामध्ये वाढ करतोय. आणि याच संचिताचा परिपाक म्हणजे सुख आणि दुःख. तुम्ही निर्माण केलेलं चांगलं कर्म तुम्ही रोज खर्ची घालताय. जेव्हा तुम्ही एक एक सुख अनुभवताय, जेव्हा तुम्ही आनंदी आहात, सुखी आहात, त्यावेळेला तुमचं चांगलं कर्म खर्ची पडतंय. त्यामुळे इथून पुढे जर आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला हे चांगलं कर्म अजून अजून वारंवार करत राहावं लागेल. आणि तुम्हाला मिळणारं दुःख, आजार, रोग हे जेव्हा तुम्ही भोगताय तेव्हा तुम्ही केलेलं काहीतरी वाईट कर्म हे तुम्ही खर्ची घालताय. म्हणजे तेही तर संपतंय. मग इथून पुढे फक्त ते वाईट कर्म आपल्याला निर्माण करायचं नाहीये. आता कर्म ही खूप मोठी गोष्ट वाटते, पण खूप सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करते. कर्म म्हणजे आपल्याला असं वाटतं की शरीराने केलेली काहीतरी कृती. तर ह्या सगळ्याच्या मागे मन आहे. आता ज्या वेळेला तुम्ही काहीही शरीराने कृती करता तर त्याच्या आधी विचार तर करावाच लागतो. विचार केल्याशिवाय कृती घडूच शकत नाही. त्यामुळे आधी विचार निर्माण होतो आणि मग कृती घडते, चांगली किंवा वाईट. सो आधी येतो तो विचार. तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोलण्याआधी पण विचार करावा लागतो. विचार केल्यानंतर शब्द स्फुरतात, फुटतात, तोंडातनं बाहेर पडतात. जे कोणी विचार करू शकत नाही, ज्यांना काही मेंदूचा विकार आहे, मतिमंदत्व किंवा अशा पद्धतीचं काही आहे, तर ते ना कृती करू शकतात ना बोलू शकतात. कारण त्यांच्याकडे तो विचार नाहीये. जेव्हा विचार आहे तेव्हा ते कर्म निर्माण होतं. पण काही विचार असे असतात ज्यातून काही कृती केली जाऊ शकत नाही किंवा ते बोलताही येत नाहीत. असे अनेक विचार असतात की जे कृतीमध्येही येत नाहीत आणि आपण बोलूही शकत नाही. मग असे विचार साठत जातात. आणि हे साठणारे जे विचार आहेत तेच बऱ्याचदा घातक असतात. त्याचं ओझं व्हायला लागतं.
आणि मग हे ओझच कुठल्या तरी दोषाचं कारण बनतं. तुम्ही बघा, मनात साठवून राहिलेल्या भावना जेवढ्या आपण मनातच ठेवतो, दाबून ठेवतो, तितकं आपल्याला छातीवरती दडपण जाणवतं की नाही? आणि जेव्हा कधीतरी आपण व्यक्त होतो, आपण म्हणतो हलकं वाटतंय आज मला. म्हणजे ह्या भावनांचं देखील दडपण हे आपल्याला जाणवतं, आपण ते फील करतो. आणि योगशास्त्र तेच म्हणतं की अशी अनेक दडपणं तुम्ही कॅरी करताय. जोपर्यंत तुमचं मन स्वस्थ होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्वास्थ्य लाभत नाही. जितके तुमचे विचार अस्थिर, अशांत, तितकं तुमचं शरीर देखील त्रास भोगत असतं. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून मनामध्ये साठलेले हे विचार, नकारात्मक विचार काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता आपला देह पंचभौतिक, पंचमहाभूतांनी बनलेला हा देह आहे. संपूर्ण चराचर सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आणि आपले विचारही ह्या पंचमहाभूतांपासूनच निर्माण होतात. योगशास्त्र म्हणतं की तुमचं मन कुठे आहे? तर तुमचं मन हे जे तुमचं शरीर आहे, भौतिक देह आहे, त्याच्या बाहेर तुमचं मन आहे. तुमच्या मनामध्ये जेव्हा एक विचार निर्माण होतो तर तो विचार स्पंदनरूपी, कंपनरूपी आहे. लहरी आहेत त्याच्या. जशा ह्या ध्वनी लहरी तुम्हाला ऐकू येत आहेत, इथे काहीतरी लहरी निर्माण होत आहेत आणि त्या तुमच्या कानापर्यंत पोहोचतायत. तशाच त्या विचारांच्याही लहरी आहेत. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्या विचारांच्या लहरी ध्वनीमध्ये बदलतात. जेव्हा तुम्हाला काहीतरी कृती करायची असते, तुम्ही विचार करता आणि त्या लहरी तुमच्या कृतीमध्ये बदलतात. पण जेव्हा तुम्ही काहीतरी प्रश्नार्थक बोलता, विचार करता, तुमचे विचार जेव्हा प्रश्नार्थक आहेत, ज्या वेळेला ते पॉझिटिव्ह आहेत, तुमच्याकडनं पॉझिटिव्ह बोलणं होणार आहे, पॉझिटिव्ह कृती होणार आहे. तुमचे विचार निर्माण झाले, त्या विचारांच्या शक्तीने तुमच्याकडनं कार्य करवून घेतलं. पण ज्या वेळेला एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं, त्या वेळेला त्या ऊर्जेने करायचं काय? त्या लहरींनी करायचं काय? त्या लहरी आपल्या कृतीमध्ये परिवर्तित होऊ शकत नाहीत आणि मग त्या लहरी साठत जातात. याच लहरींना मॉडर्न सायन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतं. प्रत्येकाच्या भोवती असणारं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजेच ती ऊर्जा, ज्या ऊर्जेवर आम्ही काम करतो. आता ही ऊर्जा कशी आहे? तर ती पंचमहाभूतांची आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक गुणधर्म आहेत. जशी ऊर्जा तुम्ही विचारांनी निर्माण करणार, तशीच ह्या वातावरणामध्ये असलेली पंचमहाभूतांची ऊर्जा तिथे आकर्षित होणार. आपल्या शरीराच्या बाहेर असणाऱ्या ह्या मनोमय कोशामध्ये तुमचे विचार त्या लहरी निर्माण करतात आणि मग त्या लहरी वातावरणातनं तशाच लहरी आकर्षित करतात. आता आकर्षित झालेल्या या लहरी तुमच्याच प्राणमय कोशामध्ये येतात आणि मग त्या प्राणमय कोशातून तुमच्या शरीराला ती ताकद मिळते. आपण नेहमी म्हणतो की रोग कशामुळे निर्माण होतो? तर चुकीचा आहार आणि चुकीचा विहार. ही एक सर्वसामान्य कल्पना आहे आणि काही प्रमाणामध्ये योग्य पण आहे. तर आता ज्या वेळेला आपण चुकीचा आहार म्हणजे काही जंक फूड असेल किंवा मसालेदार, जे शरीराला घातक आहे, अशा गोष्टी जेव्हा आपण खातो त्यावेळेला त्यातून अनारोग्य निर्माण होतं. किंवा विहार म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये शारीरिक काही हालचाली असतात किंवा मनोरंजन, हा देखील विहाराचा भाग सांगितलाय. सोशल कनेक्ट जेव्हा तुमचा असतो त्यावेळेला तुम्ही निरोगी असता, पण हे नसेल तर पुन्हा रोग निर्माण होतो. पण प्राचीन शास्त्र असं म्हणतं की रोग हा तुमच्या विचारातून निर्माण होतो. कारण तुमचा आहार आणि विहार हा देखील तुमच्या विचारावर अवलंबून आहे. तुमचा विचार जेवढा सकारात्मक, स्थिर,
तेवढं तुमचं पचनही व्यवस्थित होतं. तुम्ही बघा, उद्विग्न मनस्थिती आहे, अन्न गोड लागत नाही, खूप डिस्टर्ब आहात तुम्ही, भूकच लागत नाही, आणि तरीही वेळ झालीये म्हणून खाल्लं तर ते पचत नाही, अंगी लागत नाही. तुम्ही अतिशय उत्तम अन्न खाताय, पण जर ते अंगी लागायला हवं असेल तर मन शांत असायला हवं. त्या अन्नाचा आस्वाद आपलं शास्त्र म्हणतं की सर्व इंद्रियांनी घ्यायचा आहे, डोळ्यांनी ते बघायचंय. कारण जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेला लाळ सिक्रीट होते, जेव्हा तुम्ही त्याचा वास घेता तेव्हा ते पचवण्यासाठी जे आवश्यक रस आहेत ते सिक्रीट होतात आणि मग ते व्यवस्थित पचतं. म्हणजे पुन्हा इथे मन महत्वाचं आहे. तुम्ही जो श्वास घेता तो श्वासही जेव्हा तुमचं मन शांत आहे तेव्हाच एका लयीत चालतो. जेव्हा तुमचं मन अशांत आहे तेव्हा तुमचा श्वासही त्याची लय विसरतो, सोडतो. तर असं हे मन खूप महत्वाचं आहे असं आपलं प्राचीन शास्त्र म्हणतं. आपल्या मनोमय कोशामध्ये निर्माण होणाऱ्या या लहरी, जसं मी म्हटलं की पंचभूतांच्या, आता पंचमहाभूत म्हणजे कोणती तर सगळ्यांनाच माहिती आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मग तुमचे विचार, जेव्हा तुम्ही काहीही विचार करता तेव्हा त्या विचारातून देखील ह्या पंचमहाभूतांच्या लहरी निर्माण होतात. सकारात्मक विचारांच्या लहरी सकारात्मक कृतीसाठी तुम्हाला प्रवृत्त करतात, नकारात्मक लहरीतून नकारात्मक कृती होते आणि प्रश्नार्थक लहरी ह्या साठून राहतात. तुमच्याकडनं होणारं कर्म हेच तुम्हाला आशीर्वाद किंवा शाप मिळवून देतं. पुन्हा त्या देखील लहरीच आहेत. तुमच्याबद्दल कुणाच्या तरी मनामध्ये काहीतरी विचार निर्माण होत आहेत, तुमच्याबद्दल असण्यामुळे त्या लहरी तुमच्याच ह्या प्राणमय कोशामध्ये साठत असतात. त्याच तुम्हाला पुढे जाऊन मदत करतात किंवा तुमच्या दुःखाचं कारण बनतात. ह्या ऑराचे फोटो देखील आता घेता येतात. आपल्या पुणे आणि मुंबई सेंटरमध्ये ऑराचे फोटो देखील काढता येतात आणि हाच ऑरा आम्ही आमच्या हाताने तपासतो रुग्णाचा. रुग्णाच्या या ऑरामध्ये साठलेल्या नकारात्मक लहरी काढण्याचं काम हे निरामयचे स्वयंपूर्ण उपचार करतात. आता जसं मी म्हटलं की विचारांच्या लहरी असतात, तर उदाहरणादाखल सांगेन की ज्या वेळेला सततची चिंता आहे, काळजी आहे, हा विचार अस्थिर आहेत, चंचल आहेत, त्यावेळेला ते वायू तत्व प्रधान आहेत. त्यामुळे या लहरी वायू तत्व प्रधान असतात आणि वातावरणातनं वायू तत्वच आकर्षित करतात. चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे ते वायू तत्व आकर्षित केलं जातं आणि त्या प्राणमय कोशामध्ये तो वायू वाढत जातो. शरीराला देखील वायूच अधिक मिळत जातो आणि मग काय होतं, वायूशी निगडीत दोष हे शरीरामध्ये उद्भवतात. मग स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर ते वाढलेलं वायू तत्व हे तिथून मुक्त करतात. तुमच्या प्राणमय कोशामध्ये जे अतिरिक्त वायू तत्व झालेलं आहे त्याला तिथून मुक्त केलं जातं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा शरीरावर दिसून येतो. जेव्हा एकटेपणाची भावना आहे किंवा अगतिकता आहे त्यावेळेला ते आकाश तत्वाचं कारक सांगितलंय. मग शरीरातलं आकाश तत्व हे वाढतं कारण वातावरणातनं तेच अधिक ग्रहण केलं जातं आणि त्यामुळे शरीरामध्ये पोकळी निर्माण होते, कुठलंही सर्क्युलेशन हे डिस्टर्ब होतं आणि अशा पद्धतीचे आजार हे शरीरामध्ये वाढायला लागतात कारण ते आकाश तत्व अधिक प्रमाणामध्ये शरीराला मिळते. स्वयंपूर्ण उपचारांमध्ये याच 5 तत्वांना संतुलित केलं जातं. ज्या वेळेला मनामध्ये तुमच्या कुणाबद्दल तरी राग आहे, सततचा राग, खदखद आहे, त्यावेळेला ते अग्नितत्व वाढत जातं. ज्या वेळेला मनात काही सल आहे, अपराधीपणाची भावना आहे, त्यावेळेला ते जलतत्व वाढत जातं आणि त्या सगळ्याचा परिणाम या आपल्या दृश्य भौतिक शरीरावर होत असतो असं योगशास्त्र सांगतं. ज्या वेळेला आत्मविश्वासाची कमतरता आहे, सेल्फ डाऊट तुमच्या मनामध्ये सतत असेल
तर मग ते पृथ्वी तत्व त्या शरीराला कमी पडायला लागतं. कारण ते ग्रहण करण्याचे विचारच नाहीयेत. सतत स्वतःवरती तुम्ही शंका घेताय आणि मग ती पृथ्वी कमी पडायला लागली की मग हाडांची आणि स्नायूंची दुखणी सुरू होतात. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून ही 5 तत्व संतुलित करण्याचं काम केलं जातं आणि त्यामुळे आजारामध्ये बदल दिसून येतात. जशी जशी ही तत्व संतुलित होत जातात, आजार देखील कमी होत जातो. आपण रोज विचार करतोय, आपलं विचारचक्र सतत सुरू आहे आणि त्यामुळे सतत आपण ही 5 तत्व ग्रहण करतोय. आणि म्हणूनच सांगितलंय शांत रहा, योग्य विचार करा, चांगलं बोला. पतंजलींनी सांगितलेला जो अष्टांग योग आहे तो फक्त प्राणायाम आणि आसनांपुरतं मर्यादित नाहीये. त्याची सुरुवातच यमनियमांपासून होते, म्हणजे विचारापासूनच होते. आधी विचारांची शुद्धता सांगितलीये, मग प्राणायाम. तो प्राण तुम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा तुमचा मनोमय कोश हा शुद्ध असेल, स्वच्छ असेल. म्हणून आधी सांगितलंय की चांगलं बोला, आधी सांगितलंय चांगली कृती करा, खोटं बोलू नका, चोरी करू नका, कुणालाही दुखवू नका. आपल्याला संस्कार म्हणून हे दिलं जातं, नाही का? म्हणजे ह्या अष्टांग योगाचं बाळकडू आपण लहानपणापासूनच घेतो. पण जर आत्ता विचार केला तर आपण आपल्या मुलांना देतोय का? ही पुढची पिढी त्यांच्या मुलांना देतीये का? तर त्याची सुरुवात व्हायला हवी. कारण जोपर्यंत हा मनोमय कोश स्वच्छ आणि शुद्ध राहणार नाही, तोपर्यंत तिथे चांगलं भरलं जाणार नाही. हे चांगलं भरण्यासाठीच ध्यानाची मालिका आम्ही सुरू केली. ध्यान म्हणजे काय? तर स्वतःच्या आत डोकावा. स्वतःच्या आत डोकावलं, 5 मिनिटं शांत बसलो की नाही नाही ते विचार सुरू होतात. किती जणांना असा अनुभव आलाय? शांत बसलं की विचार सुरू. अरे मला शांत बसायचंय, पण नाही, नेहमी जेवढे विचार येत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त विचार सुरू होतात. का? कारण तुम्हीच तर ते साठवून ठेवलेत. तुम्ही जेव्हा स्वतःच्या आत डोकावायचा प्रयत्न करता, तुमचं मन तुम्हाला सगळं दाखवायला लागतं की अगं तू हे साठवलंयस, हे साठवलंयस, याचं काय करू, याचं काय करू. ते तुम्हाला प्रश्न विचारतंय, ते तुम्हाला दाखवतंय की एवढं तू साठवून ठेवलंस, याचं मी करू काय? आणि तुम्ही म्हणता अरे काय कटकट आहे, शांत बसायचंय पण शांतच बसू शकत नाहीये, विचारच येत आहेत. मग काय करायचं? तर मग त्या विचारांकडे बघायचं. तुम्ही काय साठवलंय बघा. तर ते मन तुम्हाला खूप मागे भूतकाळात घेऊन जाईल. कदाचित ती व्यक्ती हयातही नसेल, पण तिच्याबरोबर घडलेल्या घटना अशा अगदी ताज्या. म्हणजे लक्षात घ्या किती साठवलेलं असतं. ध्यान हे त्यासाठीच करायचंय, आधी तो मनोमय कोश स्वच्छ करायचाय. आपल्या उपचारांमध्ये 10 मिनिटाचं ध्यान हे कंपल्सरी करावं लागतं. कारण जेव्हा तुमचा मनोमय कोश आम्ही स्वच्छ करतोय तेव्हा तुम्हाला शांत बसायचं असतं. जेव्हा तुमचं मन तुम्हाला दाखवेल की हे साठवलंय, तेव्हा सांगा ना मनाला की हे अनावश्यक आहे, निरर्थक आहे, तू हे टाकून दे, तू हे फेकून दे. पण ते नाही करत आपण. आपण तो एक विचार घेतो आणि सुतावरनं पुन्हा स्वर्गापर्यंत जातो. कधीची तरी गोष्ट असते, ती मन आपल्याला सांगतं की ही मनामध्ये आहे आणि आपण त्या गोष्टीमध्ये, त्या विचारांमध्येच अडकून जातो. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास निघून जातो आणि आपण कुठेतरी वेगळीकडेच भरकटत गेलेलो असतो. आता आजपासनं हे लक्षात घ्या. जेव्हा स्वतःला 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं द्याल, त्यावेळेला तुमचं मन तुम्हाला नेणारच आहे कुठेतरी, पण तुम्ही त्याच्याबरोबर भरकटत जाऊ नका. तुम्हाला त्या मनाला स्वच्छ करायचंय. तुम्हाला त्या मनाला सांगायचंय की ही घटना घडून गेलीये,
काय उपयोग आहे या घटनेचा? जाऊ दे, सोडून दे, काढून टाक हे मनातून. तुम्ही सांगितल्यानंतर ते काढून टाकेल, पण ते गप्प नाही बसणार बरं. ते दुसरी घटना दाखवेल तुम्हाला. ते म्हणेल ह्याचं काय? मग पुन्हा तेच करा ना. त्याला सांगा निरर्थक आहे, त्रास देणारी गोष्ट आहे, कशासाठी ठेवतोस? काढून टाक मनातनं, फेकून दे, नष्ट कर, पुसून टाक, डिलीट कर. किती शब्द आहेत बघा. पण हे रोज करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे रोज 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 कराल तेव्हा ते मन स्वच्छ 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 होत जाईल. आणि जेव्हा ते स्वच्छ व्हायला लागेल त्यावेळेला तुमच्याच लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये एक उत्साह, एक स्फूर्ती तुम्हाला जाणवायला लागेल. आपण जसं म्हणतो की आहारावर आणि श्वासावर त्याच्यानुसार शरीर काम करतंय, पण नाही, विचारानुसार शरीर काम करतंय. तुम्ही श्वास कशा पद्धतीने घेताय हे महत्वाचं आहे, तुम्ही आहार काय घेताय हेही महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही विचार काय करताय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नाशिकचे सुपुत्र, त्यांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, की त्या जहाजातून त्यांनी उडी टाकली आणि ते समुद्र पोहून गेले. काळ्या पाण्याची शिक्षा असलेला हा माणूस, ज्याला शारीरिक मानसिक दृष्ट्या कितीतरी त्रास दिलाय, ज्याला चांगलं अन्न मिळालेलंच नाहीये, कितीतरी हाल अपेष्टा सहन केल्यात, त्यांचं शरीर किती कृश झालं असेल? त्या शरीरामध्ये खरंच ताकद असेल, पण ते विचार किती प्रखर होते. त्याचं नियोजन केलेलं होतं, ठरवलेलं होतं, आणि ते पक्क ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिली. तो समुद्र ते पोहून गेले, तटावर पोहोचले. हे उदाहरण काय दाखवतं आपल्याला? ताकद कोण देतं? तर ताकद तुमचा विचार देतो. आणि तो विचार जेवढा पक्का तेवढी ती गोष्ट घडते. आता आजाराच्या बाबतीत पण बघू. काहीतरी आजार होतो, डायबिटीस होतो असं धरून चाला, कारण भारताचा आता नंबर अव्वल यायला लागलाय, त्याच्यामुळे डायबिटीस म्हटलं. शुगर वाढून आली की मनामध्ये सगळ्यात पहिले काय निर्माण होते? भीती. आता कसं होणार? गुडघा दुखायला लागला की पुढचे विचार करतो आपण, की आता मग झीजच झाली असेल का, आता काही होणार आहे का, आता नी जॉईंट रिप्लेसमेंटच करावं लागणार आहे, आता मला हे करता येणार नाही, ते करता येणार नाही. काहीही प्रॉब्लेम आला की आपण निगेटिव्ह बाजूला जास्त विचार करतो. का आपण विचार करत नाही की हा प्रॉब्लेमही बरा होईल? कारण आपला आपल्यावरच विश्वास नाहीये. आपल्यावर जर विश्वास असेल तरच आपण बरे होऊ शकतो. अगदी डॉक्टरही हे सांगतात की ज्याची विल पॉवर चांगली आहे त्याला लगेच आणि चांगले रिझल्ट मिळतात. एक औषध वेगवेगळ्या पेशंटना वेगवेगळा परिणाम देतं की नाही? सेम केमिकल आहे, सेम आजाराची माणसं आहेत, तरीही परिणाम का वेगळा? कारण त्यांचा विचार वेगळा. जर तो विचार सकारात्मक होईल, जर तो विचार बरं होण्याचा असेल, तर हे युनिव्हर्स आपल्याला मदत करेल ना. कारण शेवटी तुमच्या विचारांनी तुम्ही युनिव्हर्स मधनं ती एनर्जी आकर्षून घेताय. लॉ ऑफ अट्रॅक्शन पुस्तकं वाचतो आपण भरपूर, पण ते इम्प्लिमेंट करायला हवं ना. प्रत्येकाच्या समोर कमी अधिक फरकाने काही ना काहीतरी अडचणी असतात, चॅलेंजेस असतातच. पण ती चॅलेंजेस आहेत कशासाठी? तुम्हाला पुढे नेण्यासाठी. प्रत्येक चॅलेंज तुम्हाला काहीतरी शिकवतं.
मग संकट जेव्हा येतं तेव्हा आपण हाच जर विचार केला की ह्याचं सोल्युशन काय, मी ह्याच्यावर कशी मात करू, मी काय करू म्हणजे हे संकट टळेल, कुणाची मदत घेऊ, हे सगळे प्रश्न आपल्याला उत्तरापर्यंत नेऊ शकतात. कारण हे सगळे प्रश्न उत्तर शोधण्याचे प्रश्न आहेत. पण आपण काय म्हणतो, मीच का, मलाच का, मी कायम चांगली वागत आली आहे सगळ्यांशी, तरी माझ्याच बाबतीत का. कारण मनात वाचिरे पूर्वसंचित केले आणि म्हणून दयासारखे भोगणे प्राप्त झाले. सो तुम्ही जे काही अनुभवताय, चांगलं वाईट हे सगळं तुमचंच आहे हे आधी समजून घ्या. आणि तुम्ही त्याच्यामध्ये रोज भरताय, काही ना काहीतरी भरताय, चांगलं वाईट. ही 5 तत्व, कुठलंही तत्व जेव्हा अतिरिक्त होतं ना तर ते दोषच निर्माण करतं. आणि कुठलंही तत्व जेव्हा कमी पडतं ना तेव्हा ते दोषच निर्माण करतं. पावसाळ्याचे दिवस आहेत, छान क्रिकेटची मॅच आहे आणि पिचवरती धो धो पाऊस सुरू झाला, मॅच थांबली. मग मला सांगा, ते पाणी वाईट आहे का, पाऊस वाईट आहे? पण ते पिचवरती पडणारं पाणी, कारण त्याची जागा चुकली ना, जागा चुकली म्हणून दोष निर्माण झाला. तसंच पाण्याचा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये माती पडली आहे, मग माती वाईट आहे? पण ती प्यायच्या पाण्याच्या ग्लासात पडली आहे ना, जागा चुकली आणि म्हणून दोष निर्माण झाला. ती चुकलेली जागा, त्याला करेक्ट करण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात. अतिरिक्त तत्व जर शरीरामध्ये निर्माण होत असेल, तुमच्या कोणत्याही कर्मातून, काया, वाचा आणि मन, ह्या तिन्हीच्या माध्यमातून आपण कर्म करत असतो. आणि कुठल्याही माध्यमातून अतिरिक्त तत्व जर तुमच्या प्राणमय कोशामध्ये, ऑरामध्ये निर्माण होत असेल, तर ते तिथून मुक्त करणं, युनिव्हर्सला परत देणं, हे काम निरामयचे स्वयंपूर्ण उपचार करतात. आणि जे तत्व कमी पडतंय ते तुम्हाला मिळवून देणं. पण आता पुन्हा ते मिळण्यासाठी तो विचार तुम्ही करावा लागतो. जी व्यक्ती येते आणि ती म्हणते की मी कंटाळलोय, आता मला बरं करा, आणि ती अशी बरी होते, आम्हालाही आश्चर्य वाटतं काही वेळेला. कारण तो त्याने केलेला संकल्प असतो, त्याला लगेच बरं व्हायचं असतं आणि त्यामुळे दिलेली ऊर्जा तो 100% ग्रहण करतो. पण जेव्हा शंका असते, प्रश्नचिन्ह असतं, होईल का, कधी होईल, खरंच का, मग टिकेल का, प्रश्नचिन्ह आलं म्हणजे तुम्ही ती ऊर्जा आकर्षित केली. ही जी साठलेली ऊर्जा आहे ना, ती ओझं निर्माण करते. ह्या शरीराबाहेरचा जो कोश आहे त्याच्यामध्ये ऊर्जा वाहिनी नाड्या आहेत असं म्हणतं योगशास्त्र, ज्या ऊर्जा वाहून नेत असतात. मनोमय कोशाने आकर्षित केलेली ऊर्जा ते प्राणमय कोश शरीराला पुरवत असतं, शक्ती प्रदान करत असतं. पण जर ते अडथळे बनलं तर मग आवश्यक ती ऊर्जा ही मिळेनाशी होते. आणि मग ती साठलेली अनावश्यक ऊर्जा काहीतरी आजार बनून शरीरामध्ये निर्माण होते, फिजिकला कन्व्हर्ट होते. ती ऊर्जा ही निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही, फक्त कन्व्हर्ट होत असते. आणि मग ज्या वेळेला फिजिकमध्ये काहीतरी गाठ निर्माण होते, त्यावेळेला आम्ही तत्वांच्या भाषेत म्हणतो की तिथे अतिरिक्त पृथ्वी तत्व
निर्माण झालेलं आहे. कोणतं तरी तत्व अतिरिक्त जेव्हा होतं तेव्हा ते कुठेतरी भार निर्माण करतं, अडसर निर्माण करतं. आणि जेव्हा कोणतं तरी तत्व कमी पडतं तेव्हा तिथे ताकद कमी पडते. पूर्ण क्षमतेने तो ऑर्गन काम करू शकत नाही. आपण जी काही औषधं घेत असतो, औषधोपचार सुरू असतात, ते आपल्याला निश्चितपणे सपोर्ट करत असतात. पण तो सपोर्ट असतो. जर मुळापासून बरं व्हायचं असेल तर तो विचारही असायला हवा. आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगितली, ती म्हणजे क्षमा प्रार्थना. कळत न कळत जर आपण कुणालाही दुखावलं असेल, जाणते अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील, तर आपलं शास्त्र असं म्हणतं की रोज रात्री झोपण्यापूर्वी ईश्वर प्रणिधान, कन्फेस करा, क्षमा मागा, क्षमा करा, आणि ते सगळं श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणा आणि सोडा. म्हणजे काय? तुमचं डोकं शांत करा, सगळं शून्य करा आणि मग झोपी जा. विचार करा ना, किती शांत झोप लागेल. आपण नाही ते ओझं घेऊन झोपतो आणि ते ओझं घेऊनच उठतो. झोपेमध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी होत असते शरीराची. पण आपलं डोकं चालूच असतं, ते ओझं तसंच असतं. म्हणून ते ओझं सांगितलंय की परमेश्वराच्या पायावर सोपवा. किती सोपं आहे खरं तर. अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या उपचारांदरम्यान आम्ही रुग्णांना सांगत असतो. विचार कसा करा. अडचणी असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण त्या अडचणीवर मात कशी करायची याचा विचार करा. आता माझं काही खरं नाही म्हटलं तर तुमची ताकद जाणार आहे, तुमचे पाय लटलटणार आहेत. मग सावरकरांना आठवा. मग म्हणा, नाही मला यातनं पार व्हायचंय, मला यातनं पार व्हायचंय म्हटलं की आली ना शक्ती. प्रत्येकाने मनाशी आठवून बघा, कधीतरी एखादी गोष्ट आपल्याला करायचीच असते. ठरवलेलं असतं आपण की इथे जायचं, याला भेटायचं किंवा अमुक अमुक करायचं. कितीही अडचणी येऊ देत, थांबतो का आपण? जेव्हा मनाने पक्क केलंय की मला हे करायचंच आहे, सगळ्या अडचणी धुडकावून लावतो की नाही आपण, मार्ग काढतो आपण आणि ते करतोच. कारण ठाम आहोत ना आपण. ठाम असल्यामुळे ती ताकद युनिव्हर्स तुम्हाला देत आहे. प्राणायाम केल्यानंतर काही काळ एकदम एनर्जेटिक वाटतं की नाही, तास 2 तास, कदाचित अर्धा दिवस चांगला जातो. कारण प्राणायामामध्ये तुम्ही तुमचा प्राणमय कोश त्या प्राणाने भरून घेताय. पण तो मनोमय कोश कुठे स्वच्छ आहे? कंटिन्युअसली जे कनेक्ट राहायचंय त्या नेचरशी, त्या युनिव्हर्सशी, ते शक्य होत नाहीये. कारण तो मनोमय कोश तो स्वच्छ नाहीये, तो शांत नाहीये. तो शांत करण्याचं काम ध्यानाच्या माध्यमातून होतं, स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून होतं. आता ही 5 तत्व येतात कुठून? जसं मी म्हटलं की ऊर्जा वाहिनी नाड्या योगशास्त्राने सांगितल्या, त्या 72,000 नाड्यात असं त्यांनी म्हटलंय. पण त्यातल्या महत्वाच्या ज्या नाड्या आहेत त्या आपल्या बोटांमधून जातात. 5 बोटांमधून 5 नाड्या, डावीकडून 5, उजवीकडून 5. प्रत्येक बोटातून एक नाडी जाते आणि ती वातावरणातून, त्या प्राणमय कोशातून ती ऊर्जा सतत ग्रहण करते.
तुमच्या शरीराला पुरवतीये. आता ज्या वेळेला चुकीच्या विचारातून चुकीची ऊर्जा त्या प्राणमय कोशामध्ये आलीये, ज्याचं अडसर निर्माण झालेत, दडपण वाढलीये, त्या वेळेला त्या नाडीवर देखील तो भार असतो. एखादं तत्व अतिरिक्त प्रवाहित होत असतं, एखादं तत्व कमी पडत असतं. आणि म्हणूनच मुद्राशास्त्र हे बोटांची काही स्थिती वेगवेगळी करून तुम्हाला ते तत्व संतुलित करण्यासाठी मदत करतं. आता डावीकडनं वाहणाऱ्या ह्या 5 नाड्या आणि उजवीकडनं वाहणाऱ्या 5 नाड्या, ही पण ऊर्जा वेगवेगळी सांगितली आहे. कारण अर्धनारी नटेश्वर, डावी बाजू ही फिमेल सांगितली आहे, स्त्री ऊर्जा, ऋणप्रभारित ऊर्जा, आणि उजवी बाजू ही मेल एनर्जी सांगितली आहे, धनप्रभारित ऊर्जा. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे इथून येणारी ही जी 5 तत्वांची ऊर्जा आहे ती ऋणप्रभारित आहे, ती चंद्रनाडी आहे, ती शीतलता देणारी आहे. आणि उजवीकडून येणारी जी 5 तत्वांची ऊर्जा आहे ती धनप्रभारित आहे, ती सूर्यनाडी आहे, ती प्रखरता देणारी आहे. आणि डावीकडची चंद्रनाडी शीतलता देणारी आहे. आता ज्या वेळेला, जसं मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या विचारांतनं वेगवेगळी तत्व आकर्षित होतात. जर तुम्हाला वाताचा त्रास आहे तर तुम्हाला त्या वाताच्या बोटाचा संयोग कुठल्या तरी इतर बोटाशी करायचा आहे आणि त्यातून तुमचा वाताचा त्रास कमी होऊ शकतो. निरामयमध्ये आल्यानंतर आमच्या नाडीने तुमच्या नाडीतलं ते तत्व, अतिरिक्त तत्व आम्ही वातावरणामध्ये, या सृष्टीमध्ये मुक्त करत असतो, ज्याच्यामुळे त्या नाडीतलं ते तत्व संतुलित होऊन ती व्यवस्थित प्रवाहित होते. पण पुन्हा तुम्ही चुकीचे विचार सुरू केले की तुम्ही पुन्हा ते तत्व भरलं म्हणून समजा. अंगठा जो आपण म्हणतो तो अग्नितत्व दाखवतो. ही नाडी आपल्याला अग्नितत्व पुरवते. तर्जनी, पहिलं बोट, हे वायू तत्व सांगितलंय. मध्यमा, मधलं बोट, आकाश तत्वाचं कारक आहे, आकाश तत्व पुरवतंय. हा अनामिका, ही पृथ्वी तत्व, आणि करंगळी ही जलतत्व. अशी ही 5 तत्व आपल्याला सतत मिळतायत. आणि म्हणून आमच्या ट्रीटमेंटच्या वेळेला आम्ही सांगतो समान मुद्रा. समान मुद्रा ही 5ही तत्व संतुलित करणारी मुद्रा आहे. जेव्हा आपण ही समान मुद्रा करतो त्यावेळेला शरीरातली 5ही तत्व ही संतुलित व्हायला मदत होते. जेव्हा वाताचं आधिक्य आहे त्यावेळेला वायू मुद्रा म्हणजे पहिलं बोट हे अंगठ्याच्या तळाशी लावलं आणि अंगठा त्याच्यावरती थोडासा रेस्ट केला, उरलेली 3 बोटं सरळ ठेवली. वायू, अतिरिक्त वायू शरीरातला कमी व्हायला मदत होते. वातामुळे छातीवरती प्रेशर आलंय, बरगड्यांच्या खाली दुखतंय, त्यावेळेला सांगितली अपान वायू मुद्रा. ही पहिली वायुमुद्रा आता आपण बघितली. पुढची 2 बोटं अंगठ्याच्या टोकाला लावली की ती झाली वायुमुद्रा आणि अपान मुद्रा, 2 मुद्रा एकत्रित. अपान वायू मुद्रा. तुम्हाला जे पुस्तक मिळाले त्याच्यामध्ये सगळ्या आहेत मुद्रा. ही अपान वायू मुद्रा केली की हा वाढलेला अतिरिक्त वायू हा देखील कमी होतो, पृथ्वी तत्व संतुलित होतं आणि आकाश तत्व, ती जी पोकळी वाढली आणि तिथे तो वात अडकलाय, ते देखील संतुलित होतं. अपान वायू मुद्रा एक 15 मिनिटं सलग करून बसलात ज्या वेळेला वाताचा त्रास होतोय तर ढेकर येऊन जातील, गॅसेस पास होतील आणि तो वात मोकळा व्हायला मदत होईल. तुम्हाला दिलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये सगळ्या ज्या मूलभूत मुद्रा आहेत त्याची माहिती आहे. युट्यूब चॅनलला त्याची सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत, जे बघितल्यामुळे कुठलं तत्व कुठल्या आजारामध्ये वाढलेलं असतं आणि ते कसं संतुलित करायचं हेही तुम्हाला कळेल. फक्त कुठलीही गोष्ट ही सातत्यपूर्ण करावी लागते आणि त्याबरोबर जसं मी म्हटलं तसा तो विचार ठेवावा लागतो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. नाही,
पुंगी वाजवायचीच आहे मला, ती पुंगी मला वाजवायचीच आहे हे जर तुम्ही ठरवलं तरच ती वाजणार. ती नाही वाजली तरी जर तुम्हाला चालणार असेल तर मग ती नाही वाजणार. त्यामुळे फरक हा त्यालाच मिळणार आहे ज्याला फरक हवा आहे. जो जमलं तर करू म्हणून करतो ना, त्याला कधीही बदल मिळत नाहीत. त्यामुळे ह्या मुद्रा देखील सातत्यपूर्ण जर केल्या तर आपल्याला खूप चांगले बदल हे आपल्या आरोग्यामध्ये दिसून येतात. ध्यानाबद्दल मी जे बोलले ते देखील रोज स्वतःला जर आपण 10 मिनिटं दिली तर आपलं मन स्वच्छ व्हायला मदत होतं. चुकीचे विचार कटाक्षाने टाळले. भले चुकीचं घडतंय समोर, पण मग चुकीचं घडतंय तर अजून चुकीचे विचार करून ते चुकीचं वाढवताय कशाला? चुकीचं घडतंय ना तर तिथे प्रार्थना करा, समोरच्यासाठी सद्बुद्धी मागा, तरच बदल संभव आहेत. चुकीच्या माणसाबद्दल किंवा त्याच्या चुकीच्या कृतीबद्दल आपण अजून चुकीचा विचार करत राहिलो तर त्यातनं चुकीचंच निर्माण होणार आहे. प्रार्थना ही खूप उपयोगी असते. माझी सासू माझ्याशी नीट वागत नाही, तिला माझी काही किंमत नाही, मी कितीही केलं तरी तिचं समाधान होत नाही, अशा कॉमन गोष्टी असतात. किंवा बॉस तो कधीच समाधानी नसतो. मग काय कराल? बोटं मोडाल. काय उपयोग आहे बोटं मोडून? उद्या तो अजून असमाधानी होणार आहे तुमच्या बाबतीत. उद्या तो अजून तुमच्या चुका शोधणार आहे. मग करा ना प्रार्थना की मी जे काही करतोय त्यातलं चांगलंही त्यांनी बघू दे, त्यांना कळू दे. मी जिथे कमी पडतोय त्याच्यामध्ये माझी प्रगती होऊ दे. योगशास्त्र म्हणतं फक्त विचार करा. किती सोपं आहे. फक्त योग्य विचार करा. तुम्हाला जे हवंय त्याचा विचार करा. पण आपल्याला तेच जमत नाही आणि ते आजपासनं जमवायचंय. आज इथे अनेक जण असे आहेत ज्यांनी निरामयमध्ये उपचार घेतलेत आणि प्रत्येक जण ज्यांनी निरामयमध्ये उपचार घेतलेत तो सांगेल की विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडतात. खरं तर ते आलेले असतात काहीतरी आजार घेऊन, शारीरिक व्याधी घेऊन. पण स्वयंपूर्ण उपचार सुरू झाल्यानंतर शरीराबरोबर मनामध्ये पहिल्या दिवसापासून बदल घडायला लागतात, विचारांमध्ये बदल घडायला लागतात. कारण पुन्हा तुमचं शरीर चालवणारं तुमचं मन आहे. जी माहिती पुस्तिका तुम्हाला दिली आहे त्याच्यामध्ये क्षमा प्रार्थना देखील दिलेली आहे. ती देखील आपल्या शास्त्राने सांगितलं की ती पण सातत्यपूर्ण आणि रोज केली पाहिजे. कारण आपण मागणं काय घेऊन आलोय नाही माहिती आपल्याला. आज जर आपण एकमेकांच्या समोर आहोत तर हा काहीतरी ऋणानुबंध आहे. संजीवनी मॅडमना का वाटावं आणि त्यांनी गोगटे सरांशी आमची ओळख करून द्यावी? गोगटे सरांना का वाटावं की आम्ही इथे यावं आणि हे बोलावं? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. कारण तो ऋणानुबंध आहे. ज्यांच्याशी तो ऋणानुबंध नाहीये त्यांना वाटूनही ते इथे पोचलेले नाहीयेत बरं. आणि काही जण न ठरवताही इथे पोचलेले आहेत. कारण हे देणं घेणं आहे. आमचं तुमच्याशी, तुमचं आमच्याशी. आणि असंच देणं घेणं आपलं इतरांबरोबर पण असतं. जे आपल्याला आनंद देतात, जे आपलं कौतुक करतात, जे आपल्याला सुख देतात, तर त्यांना कधीतरी आपण सुख दिलेलं आहे म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ते आपल्याला भेटलेत या जन्मात. आणि मग जे आपल्याला दुःख देतात
तेही समजून घ्या की आपण कधीतरी त्यांना दुःख दिलंय. आणि म्हणूनच माफ करायला हवं. कारण माफ नाही ना केलं तर पुन्हा पुढच्या जन्मी भेट, पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ. नको. आपल्या चॅनलवरती एक मेडिटेशन केलंय लोकांच्या आग्रहास्तव, मनाच्या कपाटाची स्वच्छता. काय आहे ते मेडिटेशन? की डोळे बंद करा आणि आयुष्यात घडलेली वाईट घटना आठवा. ती व्यक्ती आठवा जिने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास दिलाय. आणि मग ती व्यक्ती आणि ती घटना आठवल्यानंतर होतं काय, राग उफाळून येतो किंवा दुःख उफाळून येतं. कारण ती फक्त मागे टाकलेली असते घटना, सोडून दिलेली नसते. ती पुरून ठेवलेली असते खोल खोल खोल. मग जेव्हा आपण ते मेडिटेशन करतो तेव्हा ती घटना आठवायला सांगितलंय मी, की आठवा आता ती घटना. आणि मग आठवल्यानंतर काय करा, तो जो काही राग आहे, ते जे काही दुःख आहे, ते तुम्ही व्यक्त करा. तुमचे डोळे बंद आहेत, तुमच्या डोळ्यासमोर ती व्यक्ती आहे. आता तुम्हाला काय हवं ते करा. तुम्हाला ओरडावंसं वाटतंय, भांडावंसं वाटतंय, रडावंसं वाटतंय, रडा, भांडा. म्हणजे काय तर जे दाबून ठेवलंयत ना तुम्ही, त्याला वाट मोकळी करून द्या. सुरुवातीला खूप जणांचा अनुभव आहे की रडू येतं खूप. आणि मग त्या समोरच्या व्यक्तीशी ते मनातलं सगळं बोलतात. होतं काय, तुम्हीच थोडे हलके होता. आणि मग त्यानंतर मी त्या मेडिटेशन मध्ये असं म्हणते की आता हे समजून घ्या की असंच काहीतरी तुम्ही मागच्या जन्मात या व्यक्तीशी वागलायत. ती उगाच नाही वागली तुमच्याशी वाईट. आणि मग त्या व्यक्तीला म्हणा की असं जर मी तुमच्याशी वागले असेल तर आय एम सॉरी, मला माफ करा. आणि या जन्मात तुम्ही जे काही माझ्याशी वागलात, मी तुम्हाला माफ करते. आणि मग त्या मेडिटेशन मधनं बाहेर या. हे गायडेड मेडिटेशन आहे. सगळं मी बोलले, तुम्हाला फक्त ते करायचंय. पण उद्या परत तेच मेडिटेशन करा. त्या मेडिटेशन मध्ये पुन्हा तीच व्यक्ती आणा, तीच घटना आणा. कारण ती संपली नाहीये, फक्त धुरळा उडालाय त्याच्यावरचा. उद्या पुन्हा तो राग उत्पन्न होईल, पुन्हा ते दुःख निर्माण होईल. पुन्हा हवं तर भांडा, पुन्हा हवं तर रडा. आणि पुन्हा म्हणा असं जर मी वागले असेल तर आय एम सॉरी, आणि तुम्ही जे काय वागलात मी तुम्हाला माफ करते. असं जेव्हा तुम्ही रोज कराल ना, तुमच्या लक्षात येईल की तो राग कमी होत जाईल. तुम्ही विचार करून 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 त्याला वाढवलंय. वर्षानुवर्ष जेवढं तुम्ही त्याला सांभाळलंय ना, तेवढं तुम्ही त्याला वाढवलंय. आणि याच गोष्टी तुमच्या अनारोग्यासाठी कारणीभूत आहेत. रोज जेव्हा तुम्ही हे कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आता शांत वाटतंय मला. आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला ती व्यक्ती आठवणारच नाही. डोळे बंद कराल तुम्ही, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न कराल. पण जर मनातून सगळं साफ झालं असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही. जरी ती तुमच्या आजूबाजूला वावरणारी असली तरीही. तुम्ही रोज बघताय त्या व्यक्तीला, पण डोळे बंद कराल, चेहरा आठवणार नाही. त्या वेळेला ते सगळं स्वच्छ झालं. मग आता एकाच व्यक्तीचं स्वच्छ झालं. मग आता करा सुरुवात, दुसरी व्यक्ती घ्या. करावं लागणार आहे. जर आनंद हवाय, जर आरोग्य हवंय, जर तुमच्या मनासारखं घडायला हवंय, तर आधी मन स्वच्छ करावं लागणार आहे. स्वयंपूर्ण उपचार घेतल्यानंतर ना सासू सुनांची नाती सुधारली आहेत. बॉसची नाती सुधारली आहेत लोकांची. नवरा बायकोची नाती सुधारली आहेत.
एकमेकांना समजून घ्यायला लागलेत. हे सत्य आहे हा. कारण मन स्वच्छ झालंय. आपण एक विचार करतो आणि मग चुकीचे विचार करतच जातो. मग आपला दृष्टिकोन बनतो. जर एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये राग असेल, तर पुढच्या वेळेला ती व्यक्ती समोरनं जरी आली आणि हसली जरी माझ्याशी, तरी मी म्हणते, का हसली माझ्याशी? आजच का हसली? अरे हसली ना तुझ्याशी, तू हस आणि सोड ना. पण आपण तिरकस विचार करतो, कारण मनामध्ये आपण काहीतरी तिरक धरलंय. आणि ह्या सगळ्या तिरक्या अनावश्यक गोष्टी काढण्याचं काम स्वयंपूर्ण उपचारात होतं. पण त्यासाठी ते सोडण्याचं काम मात्र समोरच्या व्यक्तीला करावं लागतं. कारण तुम्ही धरून ठेवलं आणि आम्ही काढत राहिलो तर ते नाही निघू शकत. कितीतरी जण म्हणतात की आम्ही माफ करूच शकत नाही. मग आम्ही बरं करूच शकत नाही. मग अशा वेळेला त्यांना तो कर्माचा सिद्धांत समजावून सांगावा लागतो की का भेटलीये ही व्यक्ती, का हिने छळलंय, आणि तू काय कर. माझी चिंचवडला ब्रांच आहे आपली, आणि तिथे श्रुती सौंदत्तीकर म्हणून तिथलं पेशंट कोऑर्डिनेशन बघतात. तर कधीतरी मी एक सगळ्यांशी बोलताना स्टाफशी एक सांगितलं होतं की पुण्यामध्ये लक्ष्मी रोड म्हणून गजबजलेला भाग आहे आणि तिथे पार्किंग अजिबात मिळत नाही. आणि मला वाटतं एखाद्या एपिसोडमध्ये पण हा विषय बोलली आहे की तुम्ही आधीच विचार केलात ना की आता लक्ष्मी रोडला जायचं, तिथे ना पार्किंग शोधायलाच 1 तास जातो. बघा तुम्ही विचार केला, आता हमखास तुमचा 1 तास जाणार आहे. तर हे एकदा स्टाफ मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की निघताना विचार करा ना की लक्ष्मी रोडला चालले, पार्किंग मिळालं पाहिजे बाबा लगेच. विचारच करायचा आहे ना. मग का म्हणता 1 तास जाईल, म्हणा ना की लगेच पार्किंग मिळू दे. आणि जर हा विचार करून बाहेर पडलात ना तर तुम्ही पोचता आणि कुणीतरी गाडी काढत असतं. परवा आमच्याकडे कार्यक्रम झाला तेव्हा ती सगळ्यांना सांगत होती, ती तिच्या घरापासून चिंचवडचं क्लिनिक लांब आहे, बसनी येते. तर ती म्हणते मी मॅडमचं लक्षात ठेवलंय, मी आधीच विचार करते मला सीट मिळू दे आज. आणि ती म्हणते मी सीट मिळू दे, मला बसमध्ये सीट मिळू दे, एवढाच विचार केलेला असतो आणि मला सीट मिळते म्हणली मॅडम. म्हटलं तुला जमलं, तुला कळलं विचार कसा करायचा ते. किती छोटी गोष्ट आहे, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण उलटे विचार करतो. आपण म्हणत नाही की हे घडू दे, मला मिळू दे. आपण म्हणतो हे काय मिळणार नाही, हे काही शक्य नाही. आपण विचारांनी त्याला अवघड बनवतो. त्यामुळे आज आपल्याला काय विचार करायचा आहे, मला आरोग्य मिळू दे. जे काही दोष माझ्यामध्ये आहेत ते मुळापासून नष्ट होऊ देत. मग कोण काय म्हणते ते सोडा. मॉडर्न सायन्स म्हणते तुमचा आजार बरा होणार नाही. गुगलवरती सर्च केलं, कुणीच म्हणत नाहीये की हा आजार बरा होऊ शकतो. पण तुम्ही म्हणा ना, म्हणायचंच तर आहे, फक्त म्हणायचंय. मिळणार नाही मिळणार पुढे कळेल ना आपल्याला. मग चला ना, चालूया ना, म्हणूया ना मला आरोग्य मिळू दे. जे काही दोष माझ्या शरीरामध्ये मनामध्ये निर्माण झाले ते समूळ नष्ट होऊ देत. मागायचंय. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतोय, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय, तुम्ही चुकीचं मागताय. आणि असं धरून चाला की तुम्ही मागितलं, काहीतरी तुम्हाला दुखतंय आणि तुम्ही म्हणलात की हे दुखणं लगेच बरं होऊ दे. तो जर पक्का विश्वास असेल तर ते लगेच बरं होतं, पण थोडे साशंक आहात. येणाऱ्या क्षणाकडे तुम्ही जर मागताय तर तो क्षण तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं बेस्ट देऊन जातो.
भले धरून चाला ते 10% असेल. परत पुढच्या क्षणाकडे मागा ना. 10%च बरं वाटलं तुम्हाला, नाही वाटलं 100%. मग मागा ना पुढच्या क्षणाकडे की मला हे दुखणं थांबू दे, मला आरोग्य मिळू दे. पुढचा क्षण त्याचं बेस्ट तुम्हाला देऊन जाईल. त्याच्या पुढचा क्षण तो अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करेल आणि कुठल्या तरी एका क्षणाला तुम्हाला 100% मिळेल. म्हणजे त्या एका क्षणाने दिलं का तुम्हाला 100%? प्रत्येक क्षण त्याचा देत होता तुम्हाला, पण त्यासाठी ते सातत्यपूर्ण मागावं लागेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हाच काम करेल ना जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोळा करत राहाल, तेव्हाच पॉझिटिव्ह मिळेल. पण त्या पॉझिटिव्ह मध्ये जर खडे घालत राहिलो आपण, तर निगेटिव्ह पण भरत राहिलो तर परिपूर्ण गोष्ट कशी मिळेल? त्यामुळे आजपासनं आपण ही मनाची खुणगाठ बांधूया की आपण सकारात्मकच विचार करणार. कितीतरी पुस्तकं वाचतो आपण, कितीतरी चित्रपट पाहतो, अनेकांचे अनुभव ऐकतो, वाचतो. फक्त ते इम्प्लिमेंट करायला हवेत, अंगीकारायला हवेत. त्यामुळे आजपासून आपल्याला जे हवंय त्याचाच विचार करणार आहोत आणि कुठलीही शंका आपण त्याच्यावर घेणार नाही. मान्य आहे सगळ्यांना? या अमृतानुभवानंतर काय बोलायचं हा खरंच प्रश्न आहे. ऑस्ट्रिया मधला सिगमंड फ्रॉइड असू दे, स्वित्झर्लंड मधला कार्ल युंग असू दे, ऑस्ट्रेलिया मधली रॉन्डा बायरन असू दे, किंवा अगदी आपले समर्थ असू देत, तुकाराम असू देत, आपल्याला सगळ्यांनी हेच सांगितलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणूनच मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, पास्ट लाईफ रिग्रेशन हे सगळं, किंवा जसं मगाशी म्हणलं तसं अॅनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशन, हे सगळं करताना कुठेतरी तो एकच धागा आपल्याला जो दिसतोय तो म्हणजे स्वयंपूर्ण उपचार पद्धती. आपल्याला काय होतं ना की आपल्याला सवय जी असते ती प्रिस्क्रिप्शन आणि मग गोळ्या दिसतायत, मग त्याचा परिणाम होतोय, अशा प्रकारे ती पारंपरिक पद्धत आहे. म्हणून आपल्याला पटकन आता जे आपण प्रश्न विचारले त्यातून हेच जाणवतंय की अजून आपल्याला थोडी तरी शंका आहे. आणि ज्यांना शंका नाही त्यांनी काय अनुभव आला तेही सांगितलं. त्यामुळे आपण 15 ऑगस्ट पासून जे सुरू करणार आहोत तेव्हाही शुक्रवार आहे, कृष्ण जयंती आहे. त्यामुळे त्या छान दिवशी आपण जी सुरुवात करणार आहोत ती कदाचित आजपासूनच थोडी थोडी करूयात की शंका न घेता हे होणार आहे, हे झालेलं आहे, असा विचार करून जर आपण मार्गक्रमण करायला सुरुवात केली तर मला वाटतं कदाचित निरामयचा जो संकल्प आहे त्याच्या मार्गाने आपण निदान चालायला तरी सुरुवात करूयात. औपचारिक आभार प्रदर्शनाच्या आधी मी गोपटे सरांना विनंती करते, त्यांना थोडा आपल्या सगळ्यांशी वार्तालाप साधायचा आहे. मी अगदी 2 मिनिटं बोलतोय. एक म्हणजे इतका एक सामान्य माणसाच्या दृष्टीने एक अवघड विषय, पण जो अमृताताईंनी जो अगदी सोप्या भाषेत आपल्याला विशद करून सांगितलाय, मी तर म्हणेन त्या विषयाचं त्यांनी निरूपणच केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि व्यक्तिशः मला आज खूप खूप समाधान मिळालंय की ज्या कारणासाठी आपण हा प्रबोधनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये घेतला, तर मी समजेन हे एक पुस्तक आहे. आणि तुमची सगळ्यांची जी उपस्थिती पाहिली तर या पुस्तकाची पहिली आवृत्ती हातात खपली गेली आहे असं मला वाटतंय. आणखी पुस्तकाच्या आधी मनोगत लिहितात. मी आता शेवटी मनोगत माझं व्यक्त करतोय की आपण सर्वजण आलात नाशिककर, आणि तुम्ही या कार्यक्रमाला जो भरभरून प्रतिसाद दिला तो फक्त आपल्या पुरतं न ठेवता आपले जे परिचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. 15 ऑगस्ट मध्ये तर सुरू होणारच आहे, कारण आता अमृत त्यांनी सांगितलं, ठरलं म्हणजे ठरलं, बरोबर. तर
त्यांच्या नाशिकमधील वाटचालीसाठी सुद्धा आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आमच्यातर्फे काही जी आपल्याला मदत पाहिजे ती आम्ही द्यायला तयार आहोत. आणि हक्कानी सांगा. आणि फक्त एकच सांगायचंय सोप्या भाषेत, म्हणजे त्यांनी सांगितलं तसं की जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा तुम्ही परमिशन देता, बरोबर. म्हणजे एक समजा की हे दोन्ही गोष्टी या ब्लूटूथ आहे, आपल्याला फक्त पेअरिंग करायचं या ब्लूटूथचं, आणि एकदा पेअरिंग झालं की तुम्हाला रिसेप्शन फार छान मिळणार. स्नेहा, तुझे खास मनापासून आभार की फार छान केलं सूत्रसंचालन, आणि त्याचबरोबर निरामयच्या सगळ्या पूर्ण टीमचेही मनपूर्वक आभार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.